हा बघा श्लोक, हा लहानपणीचा श्लोक किती गोंडस बाबू दिसतोय ना. खरंच खूप क्यूट होता हा लहानपणी आणि आता पण आहेच तसा क्यूट तो. तर आज सकाळी सकाळी ह्यांनी लॅपटॉपवरती त्याचे लहानपणीचे व्हिडिओ लावलेले आणि आम्ही एवढं पोट धरून असलो. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी नाश्ता केल्यानंतर आम्ही याचेच व्हिडिओ बघत बसलो होतो. ब्रेक नाही वाटत गाडीला. पहिला आणली की पप्पानी परत केली मी दुसरी आणली का? बारकी होती ती याचं पायच टेकायला मिळालं त्याला बारकी होती ते रेकॉर्डिंग करते त्याच्याकडे ठेव ना. इकडे इकडे बघ. गोल फिरा, असं गोल फिरायचं. अजून अभ्यास आले नाही वाटत तुझी परत. श्लोकचे आमच्या जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या आणि आम्ही एवढं पोट धरून हसलो ना सकाळी सकाळी, खूप हसलो. आणि मस्त हे दोघं पण हसत होते श्लोक दादाचे व्हिडिओ बघून. श्रेय तर बोलत होता, वाव दादा किती क्यूट दिसतंय ना. आणि मग ह्याचे व्हिडिओ बघून इतका मस्त वाटला, असं म्हणजे वरळीच्या घरातच गेल्यासारखं फील झालं आम्हाला. कारण ते आमचं जुनं घर होतं आणि तिथे आम्ही चाळीमध्ये मस्त श्लोक आल्यानंतर मज्जा करायचो आणि हा एकटाच होता तेव्हा आमच्यामध्ये. तर आम्ही ह्याला सतवायचो पण तेवढंच, माया पण तेवढंच करायचं, सगळं सगळं खूप मस्त. आणि मग हे सगळं झाल्यानंतर थोड्या वेळाने शर्णवला बोर होत होता. मग म्हटलं बोर होतं आहे तर मग माझी कामं कर, मदत कर. तर त्यांनी नाही बोललाच नाही, मदत तर केली पण मला डबल काम पण लावलं झाडू मारायचं. पण ठीक आहे, तो असा अधूनमधून मला हेल्प करत असतो. किचनमध्ये असू दे किंवा कपडे घडी घालण्यासाठी असू दे, काही असू दे, त्याला मी मदत हेल्प मागितली तर तो कधीच नाही बोलत नाही, करतो हेल्प. मग हे सगळं हेल्प वगैरे माझी केल्यानंतर मग मी माझी सगळी कामं वगैरे आवरून घेतलीत. आणि मग संध्याकाळी ह्याला ट्युशनला जायचं होतं, आज त्याला सुट्टी होती. आणि मग ह्याला ट्युशनवरून घेऊन आल्यानंतर असं मस्त जेवण केलं. आज शिळाच भात फोडणीला टाकला होता आणि भोगीची जी भाजी राहिली होती म्हणजे जे ओवशाचं होतं ते, त्याची भाजी मी आज केली होती. आणि एक भूताची सिरीज ह्यांनी लावली होती, वेलकम टू डेअरी. तर तो मूवी आम्ही म्हणजे सिरीज बघत होतो. तर असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.